आपण आहे ना मित्रांनो पुढचे क्वेश्चन्स बघूया. आता हा एक क्वेश्चन आहे एक्स टॅन इनवर्स एक्स. आता बघा मी तुम्हाला काय सांगितलं, दोन फंक्शन आहेत आणि ते दोन फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये एक्स टॅन इनवर्स एक्स. तर आपल्याला यू आणि व्ही डिसाईड करायचं आहे आयलेटनुसार. आय म्हणजे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे करायच्यात, इन्व्हर्स आहे म्हणजे मित्रांनो यू काय घ्यायचा रे, यू इक्वल टू घ्यायचा टॅन इनवर्स ऑफ एक्स आणि त्याच्यानंतर दुसरं फंक्शन काय येणार, व्ही इक्वल टू येणार एक्स. ओके, पहिले फंक्शन जे घेतो आपण मित्रांनो त्याचा काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. म्हणजे टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार मित्रांनो, टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. सिंपल. त्याच्यानंतर मित्रांनो इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स, दुसऱ्या फंक्शनचं इंटिग्रेशन ऑफ एक्स काय येणार रे, इंटिग्रेशन ऑफ एक्स येणार एक्स रेस पॉवर काहीच नाही म्हणजे 1 आहे आणि एक्स रेस पॉवर 1 प्लस 1 डिवाइडेड बाय 1 प्लस 1. एक्स रेस पॉवर एनचं इंटिग्रेशन काय येतं, एक्स रेस पॉवर एन प्लस 1 डिवाइडेड बाय एन प्लस 1. सो दॅट हा झाला एक्स स्क्वेअर बाय 2. म्हणजे मित्रांनो आपलं डेरिव्हेटिव्ह आलं 1/1 प्लस एक्स स्क्वेअर आणि इंटिग्रेशन आलं एक्स स्क्वेअर बाय 2. आता बायपार्टचा रूल काय सांगतो, जर दोन फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये असतील तर पहिलं फंक्शन कॉन्स्टंट, दुसऱ्याचा इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन ऑफ पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि दुसऱ्या फंक्शनचं इंटिग्रेशन. ओके, आता मित्रांनो काय होणार बघा, आता पहिलं फंक्शन कुठलं आहे तुमचं, पहिलं फंक्शन आहे टॅन इनवर्स ऑफ एक्स, टॅन इनवर्स ऑफ एक्स. दुसऱ्या फंक्शनचं इंटिग्रेशन काय आलं आहे, एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस ऑफ डेरिव्हेटिव्ह काय आला आहे त्याचा, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय आला आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, फिर उसका इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 आणि परत इंटिग्रेशन. सिंपल. आता मित्रांनो हे काय होणार, एक्स स्क्वेअर बाय 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस, आता हा नंबर आहे मित्रांनो 2 म्हणतो बाहेर येणार 1/2, राहिला काय रे एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स. आता मित्रांनो आहे ना आपल्याकडे आहे ना यू बाय व्हीचा रूल नाही इंटिग्रेशनमध्ये. मग आपण काय करतो, जर आपण आहे ना ॲडजस्टमेंट करतो, खाली काय डिनॉमिनेटर आहे ते बघतो, 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे, वरती एक्स स्क्वेअर आहे, नाही काय फक्त 1 नाही आहे, म्हणून आपण ॲडजस्ट काय करणार 1 ॲडजस्ट करणार. म्हणजे मित्रांनो हा काय होणार बघा, एक्स स्क्वेअर बाय 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस 1/2. आता मित्रांनो ॲडजस्ट काय करायचं आहे तुम्हाला, डिनॉमिनेटर ॲडजस्ट करायचं आहे. इथे एक्स स्क्वेअर आहे 1 नाही आहे म्हणून आपण काय करणार 1 प्लस बघा एक्स स्क्वेअर जशाला तसा आणि अजून ॲडजस्ट काय करतो आपण, हा -1. कळाला. तर मित्रांनो हा झाला काय परत आता 1/x स्क्वेअर. सो दॅट मित्रांनो आता हा काय होणार बघा, आय इक्वल टू एक्स स्क्वेअर बाय 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस 1/2. आता हा काय होणार बघा, हा ब्रॅकेट करायचा 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. डिनॉमिनेटर काय केला आपण, सेपरेट केला. डिनॉमिनेटर काय केला मित्रांनो, सेपरेट केला. मग आता हा काय झालं बघा, आय इक्वल टू एक्स स्क्वेअर बाय 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस 1/2 बाहेर, इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल, राहिला 1 dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर dx. ओके, तर मित्रांनो हा झाला एक्स स्क्वेअर बाय 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस 1/2. आता मित्रांनो 1चा इंटिग्रेशन काय येणार, 1चा इंटिग्रेशन येणार एक्स आणि 1/1 प्लस एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन काय येणार टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. दिस इज युअर आन्सर. गट इट, ह्या क्वेश्चनचं हे आन्सर तुमचं आलं. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो आता हा एक्स टॅन इनवर्स एक्सचा क्वेश्चन झाला.
आता आपण अजून एक क्वेश्चन बघणार, तो क्वेश्चन आहे फक्त टॅन इनवर्स एक्स. आता बघा, जसं आपण लॉग एक्सचा क्वेश्चन बघितला ना, लॉग एक्सचा डायरेक्ट इंटिग्रेशन येत नव्हता म्हणून आपण त्याला बायपार्टमध्ये कन्वर्ट केला. तसंच मित्रांनो ह्या टॅन इनवर्स एक्सचा पण आहे ना डायरेक्ट इंटिग्रेशन नाही आहे. टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे, काय आहे 1/1 + x², बट इंटिग्रेशन नाही आहे. आता बघा हा क्वेश्चन कसा करतो. सेम मित्रांनो, आता इथे दोन फंक्शन नाही आहेत, एकच आहे, आणि एक फंक्शन असलं तरी आपण बायपार्ट रूल यूज करू शकतो. तो कसा, तर आपण काय करतो, हा टॅन इनवर्स ऑफ एक्स घेतो इंटू 1 आणि हा झाला dx. आता मित्रांनो दोन फंक्शन झाले इथं, एक टॅन इनवर्स एक्स आणि दुसरं 1. आता आपण काय करणार, u कुठलं घ्यायचं आणि v कुठलं घ्यायचं ते डिसाईड करणार. मित्रांनो u आणि v डिसाईड करण्यासाठी आयलेट रूल आहे आपल्याकडं. आय म्हणजे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे का रे, आहे. म्हणजे u इक्वल टू काय आला, टॅन इनवर्स ऑफ एक्स, आणि v इक्वल टू काय येणार मित्रांनो, v इक्वल टू येणार 1. मग आता मित्रांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x, टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार रे, 1/1 + x², आणि इंटिग्रेशन ऑफ v काय येणार रे, vचं इंटिग्रेशन येणार, 1चं इंटिग्रेशन काय येणार, अरे 1चं इंटिग्रेशन काय येणार, तर 1चं इंटिग्रेशन येणार x. गॉट इट. मग आता परत मित्रांनो आपण काय करणार, आता आपण परत बायपार्टचा रूल वापरणार, आणि हा बायपार्टचा रूल काय सांगतो, तर बायपार्टचा रूल सांगतो जर दोन फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये असतील तर पहिलं फंक्शन कॉन्स्टंट, दुसऱ्याचा इंटिग्रेशन मायनस पहिलं फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि दुसऱ्याचा इंटिग्रेशन, आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून परत इंटिग्रेशन काढायचं मित्रांनो. आता u काय आपल्याला माहिती आहे, u इक्वल टू काय, टॅन इनवर्स एक्स. u इक्वल टू आला मित्रांनो टॅन इनवर्स ऑफ एक्स. ओके. v काय आला, vचे इंटिग्रेशन काय आलं मित्रांनो, x आले, म्हणून हा झाला x परत, मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ dy/dx म्हणजे यूचं डेरिव्हेटिव्ह काय आलं, 1/1 + x², 1/1 + x², आणि परत vचं इंटिग्रेशन काय आलं मित्रांनो, vचं इंटिग्रेशन आलं x × x dx. आता मित्रांनो आपल्याकडे तर u/v रूल नाही आहे, x / 1 + x²चं डायरेक्ट इंटिग्रेशन काढता येत नाही, म्हणून आपण परत इथं सबस्टिट्यूशन मेथड वापरतो. x हा टॅन इनवर्स एक्स हा x अगोदर घेतला मित्रांनो फक्त, मायनस आता x / 1 + x²चं इंटिग्रेशन डायरेक्ट काढता येत नाही, म्हणून आपण काय करतो, 2 मल्टिप्लाय करतो आणि 2 डिवाइड करतो. का करतो, कारण आपल्याकडे एक रूल आहे, काय रूल आहे, इंटिग्रेशन ऑफ f'(x) / f(x) dx इक्वल टू काय लिहितो आपण, लॉग ऑफ फंक्शन. तर मित्रांनो जर खाली फंक्शन असेल, खाली काय असेल, फंक्शन असेल आणि वर त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. आता बघा 1 + x², 1चा डेरिव्हेटिव्ह काय 0 आणि x²चा डेरिव्हेटिव्ह काय 2x, म्हणजे आता खाली फंक्शन आलं, वर त्याचं डेरिव्हेटिव्ह आलं, तर उत्तर लिहिताना काय लिहिणार मित्रांनो आपण, x टॅन इनवर्स ऑफ x मायनस 1/2, 1 + x²चा डेरिव्हेटिव्ह, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि x²चा डेरिव्हेटिव्ह 2x, म्हणून खाली फंक्शन वर त्याचा डेरिव्हेटिव्ह असा फॉर्मॅट आला तर आपण काय करतो, लॉग ऑफ फंक्शन 1 + x² + c. दिस इज युअर आन्सर. ओके.